दिवसेंदिवस हे कार्य आपलं वाढत आहे. आपण सगळे गुरुप्रेमी एकत्र आले आहात. मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण इथे येणं ही एक प्रकारची उपासना आहे. गुरुची उपासना आहे, गुरुची भक्ती आहे. कारण याच्यामध्ये त्याग आहे. तुम्ही आपला वेळ देता, तुम्ही आपला खर्च करता गुरुसाठी. त्यामुळे ही एक उपासना आहे. जी उपासना आहे त्या उपासनेचं फल मिळाल्याशिवाय काही नाही. चांगले कर्म केले, उपासना केली. गुरुची आणि देवाची एकच उपासना आहे. यथा देवे तथा विमुक्ताय. गुरु आणि देवाला काही आपल्या धर्मामध्ये वेगळं मानलेलं नाही. या उपासनेचं फल सगळ्यांना आहे आणि अनुभव हाच आहे की हे सगळं कार्य काम उपासना आटोपल्यावरती आपण घरी जातात, त्याचा आपण अनुभव घेता की आपल्याला जे काही आपण हे श्रद्धेने करतो, भक्तिभावाने करतो, त्याचं फल आपल्याला मिळतं. आपण या इथे नेहमी सांगत आलो आहे की हे सुगवे संस्था इथलं कार्य हे थोडं इतरांपेक्षा वेगळं आहे. इतरांपेक्षा एवढं वेगळं एवढ्यासाठी की नुसत्याच आरत्या, प्रार्थना, नमस्कार, त्यात नुसतं राधे राधे कृष्ण कृष्ण, त्यापेक्षा थोडं वेगळं की आपण स्वतः भगवंताच्या कडून जे ज्ञान सांगण्यात आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, तर ते काय ज्ञान आहे, त्याचा जीवनामध्ये आपल्याला काय उपयोग आहे, त्याचा कसा फायदा करून घेता येईल आपल्याला, हे देखील आपल्या या सुगवेच्या कार्यामध्ये समजावून सांगण्यात येतं. आणि इथे येणारे लोक हळूहळू ते समजावून घेतात. आता कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली जी भगवद्गीता आहे ते मोठं एक गहन शास्त्र आहे. आता आपल्या इथे ज्यांना त्याच्यामध्ये समजून घेण्यामध्ये रुची आहे समजून घेतात, चर्चा करतात आणि मुक्तपणे आपला त्याच्यावरती जो आहे विचार होतो आपल्या सगळ्यामध्ये, तो इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तसं सगळं कार्य आपण कृष्णाला काय म्हणतो, कृष्ण म्हणजे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण हे जगद्गुरु आहेत, प्रत्यक्ष जगद्गुरु आहेत, पहिले जगद्गुरु आहे, अंतिम गुरु तेच आहे, गुरुचे अवतार. आपण सगळे लोक कृष्णाला मानतो. आणि श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे तो गुरु शिष्य संवादासारखाच आहे. आपल्याला भगवद्गीतेच्या अनेक शिकवणींपैकी भगवंताने प्रस्तुत केलेले तर्क वितर्क ज्ञान त्यापेक्षा आपल्या प्रापंचिक लोकांना सहज समजेल अशा एक दोन गोष्टी मिळतील.
सांगतो. मी युद्ध करू की नाही अशा संभ्रमित असलेल्या अर्जुनाला जो भगवंतांनी उपदेश केला तो वास्तविक आम्हा सगळ्यांना उपदेशच्या गुरुचाच आहे. तेच गुरु आहे वास्तविक, गुरु आहे. तर त्यांनी अर्जुनाला श्रीकृष्णाने असं नाही सांगितलं की बाबा रे तू भगवे कपडे घाल, तू चालला जा रानावनामध्ये संन्यास घे, असं नाही सांगितलं. तर आपल्या प्रापंचिक माणसांनी जगावं कसं याचं 2 शब्दांमध्ये फार सुरेश सांगितलं. त्या युद्धप्रसंगी भगवंतांनी सांगितलं तू हे युद्ध टाळू नको. हे तुझ्या भाग्याप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, कर्माप्रमाणे, कर्मफलाप्रमाणे तुझ्या वाट्यात जे आलं आहे ते तू टाळू नको. तिथं पळून जाण्याचा प्रयत्न करू नको. जे काही आपल्या नशिबाने आपल्या समोर आला आहे त्याला तोंड द्या. पळून जाण्याचं काही गरज नाही आहे. युद्धाला तोंड दे. आता भगवंतांनी तेव्हा त्याला युद्ध म्हणून सांगितलं की युद्धाला समोर जा. पण त्याचा अर्थ आपल्यासाठी असा आहे, उपदेश असा आहे की आपले जी काही परिस्थिती उद्भवते आपल्या घरामध्ये, आजूबाजूला, आपल्या कर्मस्थानी, कर्तव्यस्थानी, संसारात, प्रपंचात, घरादारात, नातेवाईकात काही विषम परिस्थिती असते. नेहमीच काही सारखी परिस्थिती असते. जे काही आपण अपेक्षा करतो तसं काही होत नाही, भलतंच काहीतरी घडत राहतं. मग आपल्याला वाटते असं काहून होऊन राहिलं, आपल्या हाताने काय चूक झाली, असं का घडून राहिलं, आमच्या हातनं काय अपराध झाला, आम्ही कोणाचं वाईट नाही केलं, असं सगळं का घडून राहिलं. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं परिस्थितीशी युद्धच करावं लागतं. परिस्थितीशी आपलं जीवन म्हणजे परिस्थितीशी युद्ध असल्यासारखंच आहे. आता म्हणून भगवंतांनी सांगितलं श्रीकृष्णाने की तू युद्ध कर. युद्ध कर म्हणजे आपलं कर्म कर. युद्ध कर म्हणजे काय, आपलं कर्म कर. पळून जाऊ दे. जशी परिस्थिती तयार झाली आहे घरामध्ये त्या परिस्थितीला तोंड दे. कोणाचे बिझनेस उद्ध्वस्त होतात, कोणाच्या नोकऱ्या जातात, कोणी बायका मुलीबाई असतात त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात. काय अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटना सतत घडत असतात. तर भगवंतांनी सांगितलं त्याला परिस्थितीला तोंड द्या, घाबरून जाऊ नका, युद्ध करा. युद्ध करा म्हणजे आपलं कर्म करा. भगवंतांनी काय सांगितलं श्रीकृष्णाला, माम अनुस्मर युद्धमच, असंच आहे ना, माम अनुस्मर युद्धमच, माम अनुस्मर युद्धम. पहा याच्यामधला भेद लक्षात घ्या. आज मी तुम्हाला 2 मिनिटं तेच सांगणार आहे. भगवंतांनी सांगितलं की तू युद्ध कर अर्जुना, घाबरू नको. परिस्थिती बिघडली, आपल्या हाताबाहेर गेली, परिस्थिती चांगली झाली, चांगल्या परिस्थितीमध्ये उन्माद करू नको आणि वाईट परिस्थितीमध्ये युद्धाला तोंड दे. भगवंत म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये की मी देखील कर्म करतो. मी भगवंत आहे, मी श्रीकृष्ण आहे, या जगाचा मालक आहे, या जगाचा कर्ता कर्मिता चालक सगळा मी आहे. मी देखील थोडा वेळ देखील कर्म केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही देखील आपले कर्म करा. सगळ्यांनी आपापले कर्म केले पाहिजे. मग कर्म केले पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपण, महामनुस्मर युद्धमचं. युद्धमचं म्हणजे युद्ध कर.
आपल्यासाठी उद्देश आहे की आपले कर्म कर. आणि भगवंत म्हणतात की मी देखील कर्म केल्याशिवाय राहत नाही, मग तुम्ही कर्म केल्याशिवाय कशाला राहता, आपले कर्म करा. कुणीतरी एक दिवस खपकी बाबांना विचारलं कर्म काय आहे, कर्म करा म्हणजे काय करायचं आम्ही. तर बाबाजींनी सांगितलं आमच्या खपकी महाराजांनी, कर्तव्य हेच कर्म आहे. काय सांगितलं? कर्तव्य हेच कर्म. समजा आपण घरामध्ये प्रमुख आहोत, आपलं कर्तव्य काय आहे की आपल्या कुटुंबामध्ये जे काही आहेत त्या लोकांचं भरण पोषण करणं. समजा त्या कुटुंबातली स्त्री आहे, तिचं पोरांकडे लक्ष देणं, किंवा जे काही नवऱ्याचं खाणं पिणं हे ते व्यवस्थित करणं. ज्याला जे 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 काही कर्तव्य म्हणून दिलं आहे, कर्तव्य हे जे कर्म आहे मानवाचा धर्म आहे. तर आमच्या महाराजांनी खपकी बाबांनी तो पुतळा आहे खपकी बाबांचा एकच गोष्ट सांगितली की श्रीकृष्णाने जे कर्म सांगितलं आहे, कर्म करा, युद्ध करा म्हणजे कर्म करा. कर्म म्हणजे काय, कर्म करा म्हणजे काय करा, तर कर्म करा म्हणजे आपलं कर्तव्य करा. प्रत्येकाला आपापलं कर्तव्य दिलं आहे, घरच्या प्रमुखाला दिलं आहे. आपण आपल्या बिझनेस करतो तर बिझनेसमध्ये आपलं कर्तव्य आहे, नोकरी करतो तर नोकरीमध्ये देखील आपल्याला पोस्टवरती असतो तर आपलं कर्तव्य आहे. बिझनेस चालवताना आपण जे काही कमी जास्त बिझनेसमध्ये असतं, जे काही डिमांड आहे, सप्लाय आहे, सेल आहे, ज्या ज्या गोष्टी असतात, आपण नोकरी करतो तर नोकरी व्यवस्थित करणं, आपल्या वरिष्ठाची मर्जी सांभाळणं, हा जो सगळा प्रकार आहे. किंवा स्त्रियाही आजकाल नोकरी करतात, त्यांनाही पण हे सगळं करावं लागतं. किंवा ज्या स्त्रिया आपला प्रपंच करतात त्यांना प्रपंचामध्ये जे काही त्यांचं कर्तव्य आहे ते करावं लागतं. तर शेवटी श्रीकृष्णाने काय सांगितलं, युद्धमचं म्हणजे काय, युद्ध कर. युद्ध कर म्हणजे कर्म कर. आणि कर्म काय करायचं ते आपल्याला आपल्या गुरु महाराजांनी खपकी बाबांनी समजून सांगितले की बाबा रे, तुमचं आपापल्या परीने जिथे तुम्ही आहात तिथे तुमचं कर्तव्य करा. आणि प्रत्येकाला माहित आहे की कर्तव्य आपलं काय आहे. आता ते शास्त्रामध्ये खूप प्रकार आहेत, विविध कर्तव्य, नित्य कर्म, हे ते सोडून द्या. आपल्याला माहिती आहे की कर्तव्य आपल्याला काय करायचं. माम अनुस्मर युद्धम, युद्ध करा म्हणजे आता काय आपल्याला धनुष्य बांधून लढायला नाही जायचं, कुठं तलवार नाही चालवायची आहे का. श्रीकृष्णाने सांगितलं युद्ध कर म्हणजे काही तलवार चालवायची आहे का, नाही, आम्हाला आपलं कर्म करा. परंतु याच्यामध्ये एक ज्ञानबाची मेघ आहे, आणि ते ज्ञानबाची मेघ ज्याला समजली मग त्याचं जीवन आनंदी होतं. कर्म तर सगळेच करायचं, कर्म सगळेच करतात, कर्तव्य सगळेच करतात. असा कोण आहे, झोपून उठल्याबरोबर माणसाच्या मागे कामं लागतात. बाई असो का माणूस असो का विद्यार्थी असो का कामं आपले कर्तव्य करतात, कामं लागतात आपल्याला. पण हे कामं करत असताना जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, आपल्या कष्टाचं आपल्या कर्माचं सार्थक व्हायचं असेल, तर त्याच्यामध्ये भगवंताच्या उपदेशामध्ये काय आहे, ज्ञानबाची मेघ. हे साधू संत लोकांचे जे आशीर्वाद असतात किंवा देवांचे जे काही आशीर्वचन असतात, हे जे श्लोक असतात, वेदांच्या विचार असतात, पण जे काही शास्त्र आहे किंवा साधू संत सांगतात, त्या सांगण्यामध्ये काही बारीक खुणा असतात. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच एवढाच फरक आहे, आपण साधं बोलून जातो आणि त्या संताला सगळं समजत राहतं, म्हणून त्याच्या बोलण्यामध्ये काही खोचक खुणा असतात. त्या खुणा आपल्याला समजल्या तर मग सगळं सोपं होऊन जातं. आता याच्यामध्ये फक्त श्रीकृष्णाने युद्ध करणे म्हटलं, काय म्हटलंय, महामनुस्वर, तू कर्म कर, तू कर्तव्य कर,
मला माझं भजन पूजन केल्याशिवाय, माझी आठवण केल्याशिवाय, माझी आज्ञा घेतल्याशिवाय, मला तृप्त केल्याशिवाय काही करू नको, मी तर उद्या बिघडल्याशिवाय राहणार. समजलं का तुम्हाला? जन्माची मेघ काय आहे की आपलं कर्तव्य करा, आपले कर्म करा, आपला बिझनेस करा, आपली नोकरी करा, जे काही तुम्ही करता, आपली शेती करा, आपला व्यवसाय करा, काय करायचं ते करा, प्रपंच करा, पण मा मनुस्मर, मला विसरून नका करू. अगर मेरे को भूल गए तो ये समझ लो कुछ भी नहीं मिला. मग तुम्ही कर्तव्यच करत राहा आणि कर्मच करत राहा आणि तुमच्या डोळ्याचं पाणी मिटल्याशिवाय तसंच राहणार. म्हणून आपलं कर्म त्या परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय स्मरण केलं. आता त्यांनी नुसतं नामस्मरण स्मरण म्हटलं नाही आहे, अनुस्मर म्हटलंय. काय म्हटलंय? माम अनुस्मर. अनुस्मर आणि स्मर यात फरक आहे, इसमें बहुत फर्क है. स्मर भले तो नामस्मरण करो, टालिया बजाओ, आरत्या करो. अनुस्मर म्हणजे मी जो तुम्हाला उपदेश केला आहे त्याच्या सकट माझं स्मरण करा. नाही तर नुसतं स्मरण करा म्हटलं असतं, माम स्मर म्हटलं असतं, माम अनुस्मरण कशाला म्हटलं असतं? कारण जसं अनुकरण, अनुशब्द कशाला लावलेला आहे? अनुस्मरण म्हणजे बाबा रे सगळं करा. तो एक आपले हे आहे ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सर्व करत असताना बाबा रे तुमचे कामं, तुमचे बिझनेस, तुमचे व्यापार, जे काही तुम्ही कर्म करता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्याच्यामध्ये भगवंताचं अनुष्ठान पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व कृष्णार्पण वस्तू, आपण हा अहंकार त्यागून की हे सगळं मी करतो आहे असं न समजता, हे सगळं भगवंताचं कार्य आहे. ते माझी बायकोही भगवंताचं कार्य आहे, माझी पोरं भगवंताचे कार्य आहे, माझा व्यापार भगवंताचं कार्य आहे, सगळं काही हे शरीरही त्याचं आहे, तर माझं काहीच नाही आहे. त्याच्याबद्दल सांगतात गुरु गोविंद सिंग यांची गोष्ट सांगतात. त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं, तर कोणाला तरी गहू तांदूळ मोजून देत असताना 1 किलो, 2 किलो, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 होते आले. ते 13 करत राहिले. तर ते 13, अरे हे सगळं ते सब आपका ही है, सब भगवान का है. मैं कोण हूँ? मी नाम मात्र आहे फक्त. काही दिवस आहे माझं हे सगळं, एक दिवस मी सगळं सोडून निघून जाईल. त्याचं कार्य बंद होईल का? मी चाललो गेलो तर ईश्वराचं कार्य काही बंद होणार नाही, त्याचे कर्म चालूच राहतील. म्हणून मी जे काही करतो आहे ते त्या ईश्वराचं कार्य समजून, आपल्या कुटुंबियांना ईश्वर समजून, ईश्वरीय संतान समजून, जे काही डोळ्याने दिसतं त्याला सगळं ईश्वर समजून, आणि आपण जे काही कर्म केलं त्याचं फळ ईश्वराला अर्पण करून, भगवद्गीतेमध्ये जे जे सांगितलं आहे, जो जो भी हमको भगवत गीता में बताया हुआ है, जो जो भी उपदेश भगवान श्री कृष्ण ने भगवद गीता के श्लोकों में किया हुआ है, तो उन सबको समझकर उसका पालन कर अनुस्मरो. अगर हम हमारा जीवन जीते हैं, हमारे कर्म करते हैं, कर्तव्य करते हैं, तो फिर हमको कोई ऐसा समय नहीं आएगा कि जिस समय हमको
रोना पड़ेगा, पछताना पड़ेगा, हमको दुख होगा, ऐसा समय नहीं आएगा। हम हमेशा हंसते हुए हमारे कर्म करते रहेंगे, हंसते हुए कर्तव्य करते रहेंगे और उस कर्तव्य में हम जो है सफल हो जाएंगे। सफलता भी हमको मिलेगी, सक्सेस हमको मिलेगा। कैसे मिलेगा, कब मिलेगा? सिर्फ कर्म करने से नहीं कि मेरे जीवन में ये टारगेट है और ये मुझे हासिल करना है, इसके लिए मुझे कर्म करना है, यह नहीं। हम लोग हिंदू हैं और हमारा सबका जीवन हमारे धर्म में बड़े जो है सबको मार्गदर्शन किया हुआ है, सबको अच्छी तरह से समझाया है कि जीवन किस तरह जी सकते हैं अच्छी तरह से। और हमारे धर्म ग्रंथ भी हमको समझाते हैं और धर्म ग्रंथों में जो लिखा है उनको समझाने के लिए ही गुरु बने हुए हैं, गुरुओं का अवतार है। तो आज के दिन मुझे सिर्फ इतना समझाना है कि आप अवश्य ही कर्म कीजिए अपना। मैं ये नहीं बोलूँगा कि सब लोग यहाँ बैठ जाओ, सब लोग यहाँ सीखते रहो, सब लोग गुरु सेवा करो, नहीं। अपने उत्सव है तब आते हैं, गुरु सेवा सभी लोग करते हैं, पर अपना ध्यान आप अपने कर्म की तरफ, अपनी सेवा की तरफ, अपने कर्तव्य की तरफ ध्यान दो। और अपने कर्तव्य करते समय परमात्मा को मत भूलो, श्री कृष्ण भगवान को मत भूलो। अब ये श्री कृष्ण भगवान है कौन? श्री कृष्ण भगवान कौन है? जगत गुरु है। कृष्ण मंदिर जगत गुरु। और जो हमारे गुरु हम बनाते हैं, जिनको गुरु जैसे देखते हैं, मानते हैं, उनसे मार्गदर्शन की अपेक्षा करते हैं, उनसे अपेक्षा करते हैं, हम उनसे उम्मीद रखते हैं कि उनके आशीर्वाद में हमारे जीवन में कुछ सुख हमको मिले, शांति हमको मिले। तो वह गुरु हमारे लिए कृष्ण ही है। कृष्ण और गुरु में भेद मत करना। वो जगत गुरु है हमारे लिए, हमारे गुरु भी जगत गुरु रहते हैं। तो आज गुरु पूर्णिमा के दिन मुझे इतना ही बताना है कि जो श्री कृष्ण भगवान का उपदेश है गीता का, वही आपके गुरु आपको समझाते हैं। और हम भक्तों के लिए हमारे जो गुरु होते हैं वही कृष्ण रूप होते हैं, क्योंकि कृष्ण ही प्रथम गुरु है। कृष्ण मंदिर जगत गुरु बोला हुआ है। और भगवान श्री कृष्ण का यही उपदेश है कि अपने कर्तव्य करो, अपने कर्म करो और अपने कर्तव्य करते हुए मुझे मत भूलो, अपने गुरु को मत भूलो। अपने गुरु के प्रति जो भी कर्तव्य है वो करो, और वो करने से क्या हो जाएगा, आपका जीवन सफल हो जाएगा, जहाँ तहाँ आपको सफलता मिलेगी। तो आज मुझे इतना आपको उपदेश करना है। तो ये दो शब्द मेरे उपदेश पर, गुरु पूर्णिमा के पर्वों पर बताकर मैं यहाँ मेरी वाणी को विराम देता हूँ।